होलिका दहन 2026 विशेष लक्ष्मीकृपा, धनवृद्धी आणि पापांचा नाश. भक्तांनो, फाल्गुन पौर्णिमेची ती पवित्र रात्र, जेव्हा होलिका दहनाची दिव्य अग्नी प्रज्वलित होते, तेव्हा ती फक्त लाकूड जाळत नाही, तर आपल्या जीवनातील दरिद्रता, दुःख, अडथळे आणि नकारात्मक शक्तींनाही भस्म करते. ही तीच रात्र आहे जेव्हा भक्त प्रल्हाद यांचा विश्वास जिंकला आणि भगवान नरसिंह यांनी अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना केली. म्हणूनच ही रात्र केवळ सण नाही, तर भाग्य बदलण्याची संधी आहे. आणि असे मानले जाते की या दिवशी श्रद्धेने केलेले छोटेसे उपाय देखील माता लक्ष्मीला प्रसन्न करतात. होलिका दहनाचे आध्यात्मिक महत्त्व जाणून घेऊया. शास्त्रानुसार या रात्री वातावरणात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही शक्ती अत्यंत सक्रिय असतात. जो भक्त श्रद्धा, संयम आणि स्वच्छ मनाने अग्नीकडे प्रार्थना करतो, त्याचे पाप क्षीण होतात. होलिकेची अग्नी म्हणजे पापांचा नाश, अहंकाराचा अंत, नकारात्मकतेचा विनाश आणि नव्या सुरुवातीचा आरंभ. होलिकेच्या अग्नीत टाकावयाच्या 5 शुभ वस्तू. 1. सुख नारळ. घरातील सर्व सदस्यांनी हात लावून ते अग्नीत अर्पण करावे. यामुळे घरातील कलह दूर होतो. 2. नवीन गहू किंवा धान्याचा साठा. यामुळे वर्षभर अन्नाची कमतरता भासत नाही. 3. गूळपोळी किंवा गोड नैवेद्य. होलिका माता प्रसन्न होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. 4. थोडं कुंकू आणि अक्षता. श्री नम हा मंत्र 11 वेळा जप करून अर्पण करावे. गाईच्या शेणाची गौरी हे अत्यंत पवित्र मानले जाते. कोणत्या चुका टाळाव्यात भक्तांनो? काही गोष्टी अग्नीत टाकणे अत्यंत अशुभ देखील मानले गेले आहे. प्लास्टिक किंवा कचरा, कपडे किंवा चामड्याच्या वस्तू, पेट्रोल, रॉकेल, अपवित्र वस्तू. होलिका ही पवित्र अग्नी आहे, तिचा अपमान करू नये. लक्ष्मी कृपेसाठी गुप्त उपाय. होलिका दहनाच्या रात्री मुख्य दरवाजाजवळ मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा लावा. प्रार्थना करा, हे माता लक्ष्मी, आमच्या घरातील दरिद्रता दूर कर. त्यानंतर होलिकेची थोडी राख आणून देवघरात ठेवा किंवा तिजोरीत लाल कपड्यात बांधून ठेवा. यामुळे धनप्रवाह वाढतो आणि अडथळे दूर होतात. नकारात्मकता दूर करण्यासाठी होलिकेची राख दुसऱ्या दिवशी कपाळावर लावा. घरात पाण्यातसुद्धा मिसळून लादीला कपडा फिरवा. यामुळे वाईट नजर, भूतबाधा आणि मानसिक अस्वस्थता कमी होते. विशेष दीप उपाय. होलिकेच्या रात्री मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. त्यात 2 लवंगा आणि 1 छोटी वेलची टाका. हा दिवा संपूर्ण रात्री जळू द्या. मान्यता आहे की यामुळे अडकलेले पैसे परत येतात, नोकरीत प्रगती होते, व्यवसाय वाढतो. कोणत्या राशींना विशेष लाभ होणार आहे? तर यावर्षी काही राशींवर विशेष अशी कृपा होण्याची शक्यता आहे. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, तुल, कुंभ ह्या राशींनी विशेषतः राख कपाळावर लावावी आणि 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. महिलांसाठी विशेष सूचना. केस मोकळे ठेवू नयेत. मासिक पाळीमध्ये पूजा टाळावी. गर्भवती महिलांनी अग्नीपासून अंतर ठेवावे. शेवटचा भावनिक संदेश भक्तांनो, होलिका दहन ही केवळ परंपरा नाही, ती तुमच्या जीवनातील वाईट काळ संपवण्याची
दिव्य संधी आहे. जर श्रद्धा असेल तर अग्नी तुमच्या दुःखांना भस्म करेल. जर विश्वास असेल तर माता लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर होतील. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, जय लक्ष्मी माता. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनवर ऑलवरती क्लिक करा. भेटूया उद्याच्या नवीन देवांच्या रहस्यामध्ये. धन्यवाद.